कसं आहे मित्रांनो, देशी केळ नाद नाही करायचं. देशी केळ खायचं असेल तर आंधळीमध्ये यायचं. कसं आहे, देशी केळ आणि प्युअर आणि झाडाला पिकलेलं. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्याचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. 2026 मधला आपला हा पहिलाच व्हिडिओ आपण आता घेऊन येत आहे, खास आपल्या शेतकरी बांधवांसाठी. तर मित्रांनो, या बाजूला जी तुम्ही माझ्या पाठीमागं बघताय ते आहे देशी केळी. आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यात देशी केळी मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे आमचं गाव आंधळी. फक्त आंधळीमध्ये देशी केळीची लागवड केली जाते. आणि तुम्ही आंधळी परिसरात आला की तुम्हाला सगळीकडे देशी केळी पाहायला मिळते. मान तालुक्यात कुठंच देशी केळी तुम्हाला मिळणार नाही, पण आंधळी 100% तुम्हाला देशी केळी मिळणार. तर तुम्ही माझ्या मागे बघताय देशी केळी, प्युअर देशी केळी आहे. तर चला तुम्हाला दाखवतो आतनं देशी केळी कशी आहे. तर मित्रांनो, ही बघा आपली देशी केळी, मान तालुक्यातली प्युअर देशी केळी. आता ही रान भिजावलेलं आहे, त्यामुळं रानामध्ये आपण काय लय फिरणार नाही. पण तुम्हाला देशी केळीचा घड कसा आहे आणि देशी केळी किती मोठी असते ती पण दाखवतो. तर हो का, समोरच्या बाजूला आपल्याला देशी केळाचा घड दिसतो या. तर साधारण ह्याला किती फणे आहे ते आपण बघूया. तर मित्रांनो, ही एक फणी आहे, इथं एक फणी आहे, इथं एक आहे, ह्याच्या खाली एक आहे, ह्याच्या खाली एक आहे. म्हणजे कमीत कमी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 फण्या एका घडाला लागते त्या. ही बघा देशी केळी. आणि आता ही पिकायला लागलेली आहे थोडी थोडी. तर अजून पण आपण तुम्हाला दाखवूया आता देशी केळीचं घड कसं आहे आपल्या इकडं. तर हो का, इथे एक देशी केळीचा घड आहे, प्युअर देशी केळी मित्रांनो. या साईडला सुद्धा देशी केळी आहे, या साईडला सुद्धा देशी केळी आहे. सगळीकडे तुम्ही बघचाल ही देशी केळी आहे. आता ह्याची देशी केळी कशी लावली जाते बघा. ह्या वाफ्यामध्ये इथं दोन दिसते ती तुम्हाला केळीची झाडं, आणि इकडं 4-5 दिसते ती. म्हणजे हा जो अखंड वाफा आहे, त्या अखंड वाफ्यामध्ये 2 लावली जाते ती, आणि 2चीच ही फुटून पुन्हा ह्याची वाढ होती या. तर अजून तर आपण बघूया देशी केळी किती आहे. काही देशी केळी लहान लहान घड आहे. तर तुम्हाला मोठा घड दाखवतो. आता ही उन्हाळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात देशी केळीचं उत्पन्न निघतं, आणि उन्हाळ्यात शक्यतो केळं पिकलेली सुद्धा आपल्याला बघायला मिळते. बऱ्यापैकी देशी केळं आता उतरवलेली आहेत, म्हणजे काढलेले आहेत विक्रीसाठी. त्यामुळे घड काय आपल्याला कमी प्रमाणात बघायला मिळते ते. पण तुम्ही बघू शकता, खायला एकदम खतरनाक लागते ती. गोड केळं असते ती. तुम्ही जी वसईची केळं खाता त्याला काय सुद्धा चव नसते, पण आपल्या देशी केळाला खतरनाक अशी चव असते. आता आपल्याला एखादं केळ सापडलं तर आपण बघूया. मित्रांनो, आपण केळीच्या बागेमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघताय ही केळीची बाग. पण आपल्याला पिकलेलं केळ मिळतंय का बघायचं आहे. अजून तर कुठं काय घड उतरवलेलं असल्यामुळं पिकलेलं केळ काय बघायला मिळेना. आणि कालच केळी भिजवली त्यामुळे वली पण आहे. तरी आपण फिरून बघूया केळीमध्ये कुठं मिळतंय का. मित्रांनो, आता इथं समोरच्या बाजूला बघा घड केवढा आहे, तुम्हाला दाखवतो. हा घड बघा केवढा आहे. केवढा आहे. केळ सुद्धा याची जबरदस्त आहे, ती मोठी. आणि आपण पिकलं केळ आहे का कुठं बघतोय. तर इथं केळं आहेत ती, पण गार असले ती आत्ताची काय पिकलेली नाही ती. केळ उतरवले असल्यामुळे आपल्याला मित्रांनो
केळं काय कुठं पिकलेली भेटत ना ती तरी पण आपण ही हो का ह्या बाजूला बघा मित्रांनो, आता आपल्याला पिकलेली केळं गावली ती तर पिकलेली केळं कशी आहे ती बघा तुम्ही. झाडाला पिकलेली प्युअर देशी केळ खायला इतकं जबरदस्त लागतं. तुम्ही वसईच्या केळापेक्षा एक नंबरचं केळ खायला असेल तर ही देशी प्युअर केळीचं केळ. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही सातारा जिल्हा अख्खा कुठे फिरा, सातारच्या पवई नाक्याला सुद्धा आमच्या गावातली आंधळीतली लोक केळं विकण्यासाठी पहिली बसत होती. आता बहुतेक बऱ्यापैकी नाही ती बसत, कारण आता वयस्कर झालेली लोक आहे ती काय नसते ती. पण इथं बघा तुम्ही आता हो का कसा घड पिकलाय, अतिशय जबरदस्त आहे का नाही. पिवळी जरद केळं झाली ती आणि याच्यावर काय रसायन मारलेलं नाही, कुठले रासायनिक अभिक्रिया केलेली नाही, काय सुद्धा नाही. अशी झाडाला पिकलेली प्युअर केळं आपण बघतोय. तर आता आपण एखादं केळ खाऊन बघूया कसं लागतंय ते. तरी बघा मित्रांनो, झाडाला पिकलेलं केळ आहे का, जबरदस्त आहे का नाही. याला कसलीही प्रक्रिया करून पिकावलेलं नाही, काय सुद्धा केलेलं नाही. आणि हे झाडाला पिकलेलं असल्यामुळे तर खायला अतिशय चांगलं लागतं. आता आपण हे केळ खाऊन बघूया. आता तुम्हाला त्याची चव ज्यांनी खाल्ले देशी केळ त्याला कळेल, पण ज्याने खाल्लं नाही देशी केळ त्याला ह्याची चव काय कळणार नाही. वा काय केळ लागतंय मित्रांनो, चेष्टा नाही. असा आस्वाद तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात कुठं मिळणार नाही. सातारा जिल्ह्यात तर केळी कुठं तुम्हाला मिळणार नाही मान तालुक्याशिवाय. आणि त्यातलं त्यात मान तालुक्यातलं एकच गाव आंधळी. जेवढं शेतकरी आहेत ज्याला केळीची लागवड करायची आहे, केळी लावायची आहे, सगळे शेतकरी आंधळीला भेट देऊन जातात. हे आमच्या गावचं खास वैशिष्ट्य आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आमच्या गावात कांदा सगळ्यात जास्त पिकवला जातो. तर मित्रांनो, तुम्ही वसईची केळी 30 रुपये 40 रुपये डझन घेत असाल, साताऱ्यात जावा, पुण्यात जावा, मुंबईत कुठे जावा, वसईचं लांबडं केळं तुम्हाला 30 रुपये डझन, 40 रुपये डझन, कधी कधी 20 रुपये डझनानं सुद्धा मिळते ती. पण आमचं हे मान तालुक्यातलं देशी केळ जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही 80 ते 90 रुपये डझन केळं जाते. हे फार मोठी केळं नसते ती, पण जेवढं केळ आहे तेवढं तुम्ही अर्ध केळ खाल्लं तरी तुमचं मन प्रसन्न होईल अशी ही केळं असते ती. तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ आणि ही केळाची बाग कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि ज्यांना वाटतंय की आपण देशी केळं आपल्याला खायला मिळावी ती, त्यांनी आंधळीमधल्या प्रगतशील शेतकऱ्यांशी संपर्क साधावा आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं. आपल्या भागात सुद्धा कमीत कमी विक्रीला नाही पण घरगुती खाण्यासाठी 1-2 केळीची झाडं लावली तरी चालतील, जेणेकरून दारात सांडपाणी असते किंवा थोडंफार पाणी सांडतंच पाणी भरताना, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ह्याचं बियाणं निघून लावू शकता. आणि 1 वर्षभरात साधारण ह्याला केळ लागायला सुरुवात होती आणि ही गोड केळं तुम्हाला खायला मिळतील. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.